हा तर माझा मोहन आहे. तुम्हा सगळ्यांना अभिमन्यू किर्लोस्करचा नमस्कार. प्रत्येक माणसाचा प्रवास हा कधी एकट्याचा नसतो. तो प्रवास स्वतःला शोधण्याचा असतो. आणि या माझ्या प्रवासात माझ्या माणसांचं, माझ्या कॉलिग्सचं, अगदी माझ्या साईटवर काम करणाऱ्या कामगार वर्गाचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे. पण या माझ्या यशात सगळ्यात मोठं योगदान आहे ते एका अतिशय महत्वाच्या व्यक्तीचे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री उभी असते असं म्हणतात. पण माझ्या मागे एक खंबीर भक्कम असा वटवृक्ष उभा आहे. आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की ती स्त्री नक्की कोण आहे? ती माझं आयुष्य आहे. ती माझं सर्वस्व आहे. माझी आजी जानकी किर्लोस्कर. मोहनचं कुटुंब तर मी आणि आई बाबा आहे ना, मग हे कोण आहे? ह्या कुटुंबाशी मोहनचा काय संबंध? हे सगळं काय चाललंय ना? नमस्कार. मी जानकी किर्लोस्कर. आतापर्यंत माझी ओळख एक यशस्वी उद्योजिका अशी होती, पण आता माझी ओळख बदलते आहे. आता मी अभिमन्यू किर्लोस्करची आजी आहे. यापुढे माझी ओळख फक्त जानकी किर्लोस्कर यशस्वी उद्योजिका अशी असणार नाही. यशस्वी उद्योजक अभिमन्यू किर्लोस्कर यांची आजी अशी असेल. आणि मला या गोष्टीचा अतिशय आनंद होतोय. एखादं झाड जुनं होतं, जीर्ण होतं, तेव्हा त्याला आपल्या जमिनीत खोलवर शिरलेल्या मुळांचा फार अभिमान वाटतो. तसाच किंबहुना त्यापेक्षा थोडा जास्त आनंद होतो जेव्हा त्याच्या अंगाखांद्यावर मधुर अशी फळं लगडतात. माझी अवस्था काहीशी तशीच आहे. आजवर अनेक संकट आली, जवळची माणसं गमावली, त्यातून खंबीरपणे उभी राहिले आणि आज त्याची पोचपावती मिळाल्यासारखं वाटतंय. माझा अभिमन्यू इतका मोठा झालाय. यशस्वी भव अभिमन्यू. माझा अभिमन्यू इतका मोठा झालाय, त्याला एवढा मोठा पुरस्कार मिळतोय, माझा ऊर अभिमानानं भरून आलाय. असं म्हणतात ना की आपल्याकडे ज्या चांगल्या गोष्टी असतील त्या आपण आपल्या पुढच्या पिढीकडे सोपवाव्या. आजवर मी यशस्वी उद्योजिका असल्याचं बिरुद मिरवत आले आहे. यापुढे यशस्वी उद्योजक होण्याचं बिरुद अभिमन्यूंनी मिरवावं अशी जबाबदारी मी त्याच्यावर सोपवते. मी जानकी किर्लोस्कर यांना विनंती करते की तुम्ही तुमच्या हस्तेच तुमच्या नातवाला अवॉर्ड द्या.
पुरस्कार सोहळा संपन्न झाला असं मी जाहीर करते, पण त्याआधी छोटीशी पार्टी अरेंज केली आहे. तर तुम्हा सगळ्यांना मी विनंती करते की पार्टीचा तुम्हीही आनंद घ्या. थँक्यू. तुला वचन देतो वृंदा, हा मोहन कायम तुझ्या बरोबर राहील. हे जे घडतंय ते एखादं वाईट स्वप्न आहे की खरंच घडतंय? मोहन स्वतःची अशी वेगळी ओळख का करून देतोय जगाला? नाही, हे स्वप्न नाही, सत्य आहे. तेच डोळे, तोच आवाज, तेच हसू, तोच चेहरा. हा अभिमन्यू किर्लोस्कर असूच शकत नाही. हा माझा मोहनच आहे. मोहन, काय झालंय तुला? तुझ्याशिवाय माझी काय अवस्था झालीये कळत नाहीये का तुला? आणि तू इथे मुंबईत एक वेगळंच आयुष्य जगतोस. माझा शोध संपलाय. आता मी तुझ्यापासून आणखी दूर नाही राहू शकत. तू मुंबईत आलीस तुझ्या मर्जीनं, पण जाणार आमच्या मर्जीनं. परिणाम भोगायला तयार राहा. धमकी कोण देऊन गेला? हा तोच आवाज आहे. मोहन पासून मला कोण दूर करू पाहतोय? मला काहीही करून मोहनला गाठलंच पाहिजे. हीच संधी आहे मोहनशी बोलण्याची. कुठे आहे मोहन? दिसत का नाहीये? मॅडम, कोण तुम्ही? इथे कुठून आलात? कुठल्या मीडिया हाऊस मधून आलात? आता आयडी कुठे तुमचा? दाखवा दाखवा आयडी. ते सिक्युरिटी. दादा ऐका ना, मी सिक्युरिटी. आओ दादा.
ह्या मॅडम तुमच्या बरोबर आहे? नाही. मॅडम, ओ मॅडम, कोण तुम्ही? इथे कसे आलात? कोणत्या मीडिया हाऊस मधनं आलात? आयडी दाखवा. दाखवा सांगितलं ना. काही नको ताई, ऐका ना. काही नको. हे काय निस्तेरी बिन अडकून आलेत? आम्हाला फसवताय. पोलिसांना बोलू? पोलीस? नाही नाही ताई, ऐका ना माझं. मी नाही तर कुठल्या चुकीच्या हेतूने नाही आले हो. माझं एक काम आहे ते. मी निघून जाईल इथून. मला फक्त यांच्याशी एकदा बोलायचंय प्लीज. मोहन, तुझी वृंदा. कोण वृंदा? कोण मोहन? कोण आहे ही बाई? मी नाही ओळखत तिला. बाहेर न्या, बघा काय हवंय तिला. सॉरी सर. चला हो मॅडम, चला. अरे तू सांग ना सगळ्यांना मी कोण आहे. मी तुझी वृंदा. ताई थांबा हो, माझा मोहन आहे तो. मला बोलायचं आहे त्याच्याशी. मोहन, चला. एकदा सांगितलं काय करतोय? मी वृंदा आहे तुझी. मोहन, त्या नवऱ्याला भेटायचंय हो. ताई आओ सोडा. आओ सोडा. चल तुला बाहेर नाही जाऊ सोडा. मला जाऊ दे. चल बाहेर. नको. चल बाहेर. चल बाहेर. ती बाई आत आलीच कशी? सिक्युरिटी इन्चार्ज कुठे आहे तुमचा? बोलवा त्यांना आधी. सर मी बोलवतो. आय एम एक्स्ट्रीमली मला काही ऐकायचं नाही. बोलवा. लक्ष कुठे आहे तुमचं? सॉरी सर. काय झोपा काढताय की काय? ती बाई सरळ माझ्यापर्यंत पोहोचलीच कशी? कोण कुठली बाई ती? मला हातच कसा लावला तिने? हाऊ डेअर शी टच मी? इडियट्स. ताई मला मोहनला भेटायचं. मोहन, अरे कोण मोहन? वेळ लागला ना तुला? नाही लागलाय मला. 1 वर्ष झालं त्याची वाट बघतीये मी. आणि आता तो भेटलाय तर मला त्याच्यापासून लांब नका ना करू. मोहन नाहीये. अभिमन्यू किर्लोस्कर आहेत. अख्खी मुंबई त्यांना ओळखते. चल निघ. नाही, तो मोहनच आहे माझा नवरा. मी ओळखते ना. ताई मला जाऊ द्या तिकडे. थांबा. विश्वासात्मा सुंदरता धैर्य यस्याह परं धनम् प्रमाण हत्वा मायां च सत्ये तिष्ठति निश्चल स्वतेजसा विराजन्ति सदा सौभाग्यवती
पण उचलत नाहीये ही. कुठे राहिली? कुठे अडकली नसेल ना? वृंदा, वृंदा कुठे होतीस तू? फोन आहे ना बॅगेत, तो उचलत का नाहीयेस? अगं मला किती काळजी वाटत होती तुझी. मोहनला भेटले. काय? शालू, मी आज माझ्या मोहनला भेटले. किती दिवस झाले, किती महिने झाले मी याची वाट बघत होते, माहितीये तुला. आणि आज आज तो माझ्या डोळ्यासमोर होता. मी पाहिलं त्याला, पण पण तो तो वागला नाही अगं तो नीट माझ्याशी. तो अनोळखी असल्यासारखा वागत होता माझ्याशी. तो असा का वागत होता? मला काही कळलंच नाही. तो माझा हात ना असा झटकून दिला त्याने. अगं माझा त्याच्या वृंदाचा हात त्याने असं का केलं असेल? शालू, मी काही चुकले का? माझी चूक झाली का काही? मला सांग ना, मी कुठे चुकत असेल तर मला सांग. मी सगळं करायला तयार आहे, पण तो वृंदा, शांत हो. काय झालं नीट सांगशील? कोण वृंदा? कोण मोहन? कोण आहे बाई? अगं वृंदा, रडतेस का तू? काय झालं वृंदा? बरं ठीक आहे, रड. म्हणजे मन मोकळं होईल तुझं आणि बरं वाटेल तुला. शांत हो वृंदा. मला नीट सांगशील काय झालंय ते? आपण सकाळी बाजारात गेलो होतो ना, तिथं एका बाईकवाल्याने मंगळसूत्र चोरलं माझं. मी पाठलाग करत त्याच्या मागे मागे गेले. मी खूप पुढेपर्यंत गेले होते आणि तिथे मोहन दिसला मला. खूप खूप मोठा असा फोटो होता तिथे त्याचा. मोहन माझ्याशी असा का वागला? त्याने साधी ओळख पण नाही दाखवली मला. त्याच्या वृंदाला. कोण वृंदा? कोण मोहन? कोण आहे बाई? मी नाही ओळखत तिला. मोहन तुला भेटला तर तो तुला ओळखणार कसा नाही? मला नक्की सांग, कुठे दिसला तो तुला? मी मंगळसूत्र शोधत शोधत जिथे गेले होते ना, तिथे मोहनचा खूप मोठा सत्कार समारंभ होता. खूप गर्दी होती, खूप लोक होती आणि बिझनेस आयकॉन ऑफ द इयर हे अवॉर्ड जात आहे अभिमन्यू किर्लोस्कर यांना. तिथे सगळे त्याला अभिमन्यू किर्लोस्कर या नावाने ओळखत होते. काय नाव म्हणालीस? अभिमन्यू किर्लोस्कर. अभिमन्यू किर्लोस्कर नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. अगं पण तो नाहीये ना अभिमन्यू, तो माझा मोहन आहे. मोहन कसा असेल? फार फार तर तो मोहन सारखा दिसत असेल. होतं असं कधीतरी. चालू तू काय बोलतीये? मी मोहनला ओळखणार नाही असं कसं होईल? हे बघ, मी आता इंटरनेटवर अभिमन्यू किर्लोस्कर हे नाव टाकलं, त्याची सगळी माहिती आली. वाच. अगं पण मी सांगतेय ना तुला की तो माझा मोहन आहे म्हणून. वृंदा, तो तुझा मोहन नाहीये. या सगळ्या पुराव्यांपेक्षा ना मला माझ्या डोळ्यांवर जास्त विश्वास आहे. मी आज मोहनचा हात हातात घेतला होता आणि
आपल्या माणसांचा स्पर्श तर डोळे बंद करून सुद्धा ओळखता येतो. मोहनचा स्पर्श माहितीये मला. मी बायको आहे अगं त्याची. तो हात, तो स्पर्श माझ्या मोहनचाच होता. आणि या बाबतीत मी नाही चुकू शकत. सगळी लोक जरी म्हणत असतील ना की तो अभिमन्यू किर्लोस्कर आहे, अभिमन्यू किर्लोस्कर आहे, तरी नाही. मला माहितीये की त्या मुखवट्या मागे माझा मोहनच आहे. माझा विश्वास आहे मी तो मुखवटा फाडून माझ्या मोहनच्या अंतरंगापर्यंत पोहोचणार आणि 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 अख्ख्या जगाला ओरडून ओरडून सांगणार की मीच आहे सौभाग्यवती वृंदा मोहन. मोहनने मला आज ओळख दाखवली नसली तरी उद्या तो मला नक्की ओळखेल. माझा विश्वास आहे आणि माझा विश्वास कधी चुकीचा नाही ठरणार. कोण वृंदा? कोण मोहन? मी नाही ओळखत तिला. आज माझ्या मोहनने मला ओळखलं नाही आणि त्याने दिलेलं हे मंगळसूत्र पण वाढलं. मंगळसूत्र वाढणं अशुभ असतं असं म्हणतात, पण मोहन तुझी शपथ घेऊन सांगते मी, हे मंगळसूत्र जरी वाढलं असेल ना तरी माझा तुझ्यावरचा विश्वास कमी होणार नाही. त्या विश्वासावर तर इथपर्यंत आलीये मी. आपलं नातं तुटणार नाही, मी तुटूच देणार नाही. कोण वृंदा? कोण मोहन? कोण आहे ही बाई? मी नाही ओळखत तिला.